नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहणार आहोत. कोणते प्रश्न विचारले गेले आणि परीक्षेसाठी काय महत्त्वाचे आहे हे सगळं थोडक्यात समजून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुनेत्रा पवार. 31 जानेवारी 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत. प्रश्न दुसरा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. कार्लोस अल्कराज. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या कार्लोस अल्कराज याने पटकावले आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी मेलबर्न येथे झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्याने दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच यांचा 2-6, 6-2, 6-3, 7-5 असा पराभव केला. प्रश्न तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राणी व्हिक्टोरिया. इंडियन हायकोर्ट्स ऍक्ट 1861 अन्वये भारतात 3 उच्च न्यायालयांची कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे येथे स्थापना करण्याचे अधिकार राणी व्हिक्टोरियाने दिले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि दादर व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तारलेले आहे. प्रश्न चौथा, संता ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. झारखंड. संथाल हे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे गोंड आणि भिल नंतर सर्वात मोठे अनुसूचित जमातींपैकी एक आहेत. याची मुख्य भाषा संतली आहे. या भाषेच्या लिपीला ओल चिकी असे म्हणतात. भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संताल जमातीच्याच आहेत. 1855 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या संताल उठाव इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. प्रश्न पाचवा, फ्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. हे पुस्तक लिहिण्यासाठी बोऱ्या मुजुमदार यांनी त्यांना मदत केली आहे. यामध्ये सचिनच्या बालपणापासून ते निवृत्तीपर्यंतच्या क्रिकेट प्रवासाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समावेश आहे. हे पुस्तक 5 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित झाले आहे आणि विक्रमी विक्रीमुळे त्याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. प्रश्न 6वा, बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू मुख्य प्रमाणात असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी. मिथेन. बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण साधारणपणे 55% ते 75% इतके असते. मिथेन सोबतच यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि थोड्या प्रमाणात हायड्रोजन सल्फाइड हे वायू असतात. मिथेन हा एक ज्वलनशील वायू आहे. म्हणूनच बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी आणि वीज निर्मितीसाठी इंधन म्हणून केला जातो. प्रश्न 7वा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. हेमिस राष्ट्रीय उद्यान. हे उद्यान लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 4400 चौरस किलोमीटर आहे. हे उद्यान जगभरात हिमबिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हिमबिबट्यांची घनता सर्वाधिक असल्याचे मानले जाते. हे एक हाय अल्टिट्यूड जास्त उंचीवरचे असलेले राष्ट्रीय उद्यान असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 3000 ते
6,000 मीटर दरम्यान आहे. प्रश्न 8. सेल्युलर जेल भारताच्या कोणत्या भागात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. हे अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे आहे. यालाच काला पाणी म्हणजेच ब्लॅक वॉटर म्हणून ओळखले जात असे. इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना कडक शिक्षा देण्यासाठी आणि त्यांना भारताच्या मुख्य भूमीपासून दूर ठेवण्यासाठी हे जेल बांधले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना याच जेलमध्ये ठेवण्यात आले होते. प्रश्न 9. शब्दांच्या जातीमधील विकारी प्रकारात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. यात पुढील जाती येतात. पहिला आहे नाम, उदाहरणार्थ मुलगा, मुलगी. सर्वनाम, उदाहरणार्थ तो, ती. विशेषण, उदाहरणार्थ चांगला, चांगली. क्रियापद, उदाहरणार्थ जातो, जाते. ज्या शब्दांच्या मागे अव्यय हा शब्द जोडलेला असतो ते सर्व अविकारी असतात. प्रश्न 10. कावळा झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे से, वर. जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. येथे वर हा शब्द झाड या नामाला जोडून आला आहे. प्रश्न 11. युग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. योग्य पर्याय आहे युग प्रवर्तक. जो एखाद्या नव्या युगाची सुरुवात करतो किंवा समाजात मोठा क्रांतिकारी बदल घडून आणतो त्याला युग प्रवर्तक असे म्हणतात. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज हे एक युग प्रवर्तक राजे होते. प्रश्न 12. सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे? योग्य उत्तर आहे भावकर्तृत्व क्रियापद. ज्या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसून तो त्या क्रियापदाच्या भावातच दडलेला असतो त्यांना भावकर्तृत्व किंवा अकर्तृत्व क्रियापदे म्हणतात. उदाहरणार्थ सांजावले म्हणजेच सांज झाले. अशा क्रियापदांचा पुरुष नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतो. प्रश्न 13. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. जेव्हा बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी स्वतःसह इतरांचाही समावेश करून घेतो हे सर्वनाम वापरतो तेव्हा त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न 14. दत्त म्हणून उभा राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अचानक हजर होणे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट अगदी न सांगता किंवा ज्याची आपण अपेक्षाही केली नसेल अशा वेळी अचानक समोर येते तेव्हा हा वाक्यप्रचार वापरला जातो. प्रश्न 15. रुक्मिणी गीत गात आहे या वाक्याचा काळ ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपूर्ण चालू वर्तमान काळ. वाक्यात गाण्याची क्रिया अजून सुरूच आहे, पूर्ण झालेली नाही आणि ती वर्तमान काळात घडत आहे. प्लस आहे ही रचना अपूर्ण वर्तमान काळात दर्शविते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.